नमस्कार. आपण M1चा क्वेश्चन पेपर पॅटर्न बघतोय. ठीक आहे. किती मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे? 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय येतो? MCQ येतो. आता हे MCQ कुठल्या युनिटवरती असतात? चारही युनिटवरती MCQ असतात. ठीक आहे. यस. किती प्रश्न असतात? 6 प्रश्न असतात. त्याच्यातले 4 प्रश्न 2 मार्कचे असतात आणि 2 प्रश्न 1-1 मार्कचा असतो. ठीक आहे. 4 युनिटवरती 4 MCQ असतात. त्याच्यासाठी थोडीशी थेरी वाचायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. यस. क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 ला और क्वेश्चन नंबर 4 असतो. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठला पॅटर्न आहे बघा. किती प्रश्न असतात? 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो डायरेक्ट डिफरन्शिएशनचा, दुसरा असतो युलर्सचा, तिसरा असतो कंपोजिट फंक्शनचा. त्यालाच और पहिला प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 3 चा पहिला प्रश्न असतो व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट, दुसरा असतो युलर्स थेरम, तिसरा असतो कंपोजिट फंक्शन. आता जर तुम्ही हा पॅटर्न जर बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल की कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचं गणित आहे, कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचं गणित आहे, कंपल्सरी युलर्सचं गणित आहे, कंपल्सरी युलर्सचं गणित आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करताना काय केलं पाहिजे? कंपोजिट आणि युलर्स कंपल्सरी करून टाकायला पाहिजे. ठीक आहे. याची कंपल्सरी 2 गणितं असतात. इथे पण 2, इथे पण 2. आता पुढे डायरेक्ट डिफरन्शिएशन आहे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट आहे. आता याच्यात व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचे किती गणित आहे? बुकमध्ये बघायला भेटेल, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण बघायला भेटेल, मी पण सांगितलेलं आहे. एकूण 8 गणितं आहेत. त्या 8 गणितांपैकी एक गणित पेपरला कंपल्सरी येतं इथं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट झाला, युलर्स जमेल, कंपोजिट फंक्शन जमेल, म्हणजे हे 15 मार्क कंपल्सरी पडतील. मग आता या सर तुमचा प्रश्न असेल की हा क्वेश्चन सोपा आहे की हा क्वेश्चन सोपा आहे? तर हा क्वेश्चन सोपा आहे. व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट, युलर्स आणि कंपोजिट फंक्शन. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट पुढे चला. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा कुठला? क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5. क्वेश्चन 4 ला क्वेश्चन 5 और आहे. आता पहिल्यांदा बघा, पहिला क्वेश्चन असतो J × J' = 1 किंवा इम्प्लिसिट फंक्शनचा. तसंच J × J' किंवा इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे तुमच्या लक्षात असं आलं की तुम्ही J × J' आणि इम्प्लिसिट केलं तर तुम्हाला इथला एक क्वेश्चन कंप्लीट येणार आहे, इथला एक क्वेश्चन कंप्लीट येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? पुढे दुसरा काय असतो? डिपेंडंट इंडिपेंडंट किंवा त्यालाच और असतो किंवा याच्याच जागेवरती असतो एरर फंक्शन. ठीक आहे. यस. पुढे मॅक्झिमम किंवा लॅग्रेंजेस. आता इथे जर बघितलं तुम्ही पॅटर्न, हा पॅटर्न जर बघितला तर 6 टाईप आहे. ते 6 टाईप कुठले कुठले? J × J' इम्प्लिसिट, J × J' इम्प्लिसिट, फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट, मॅक्झिमम मिनिमम, एरर फंक्शन, लॅग्रेंजेस मेथड. ठीक आहे. यस. मग त्याच्यापैकी कुठलेही पण इकडे 3 असतील, कुठलेही पण इकडे 3 असतील. ठीक आहे. म्हणजे हा युनिट पण एकदम सिंपल आहे. ठीक आहे. यस. चला पुढे. पुढचा क्वेश्चन 6 आहे, क्वेश्चन 7 आहे. आता क्वेश्चन 6 आणि 7 मध्ये काय बघा? कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट, कन्सिस्टंट इनकन्सिस्टंटचं गणित असेल किंवा कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट, म्हणजे याला और हेच आहे कंपल्सरी. क्लिअर? नेक्स्ट दुसरं लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट, याला और हेच आहे कंपल्सरी. म्हणजे लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचे एक 5 गणितं सॉल्व्ह केले तर तुम्हाला कुठलंही गणित येऊ द्या पेपरला, फक्त व्हॅल्यू चेंज असतात. त्याच्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? इथे ऑर्थोगोनल लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि इथे नेटवर्कचे गणित असतात, म्हणजे काहीतरी डायग्राम दिलेली असते. हे गणित कंपल्सरी करायचे नाहीये, लक्षात ठेवा. हे गणित करायचे नाहीये. म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन नाही सॉल्व्ह करणार. कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करणार? हा 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करणार. किंवा आता तिकडे काय होऊ शकतं? आतापर्यंत या 7व्या क्वेश्चन मध्ये C येत होता नेटवर्कचे गणित, मग आता काय होऊ शकतं की हा 6व्या मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. यस. तर मग बघायचं तिकडे नेटवर्कचं गणित कुठलंय किंवा त्याच्यामध्ये डायग्राम दिसेल ते गणित करायचं नाही. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन करायचे, मग हे सोडून द्यायचं असं. आता पुढे चला. क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 9 त्याला और तेच आहे बघा. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचं गणित कंपल्सरी इथे असतं, इथे असतं. झालं. कॅली हॅमिल्टनचं गणित इथे असतं, इथे असतं कंपल्सरी. मॉडेल मॅट्रिक्स पीचं गणित, मॉडेल मॅट्रिक्स पी सॉल्व्ह करायचं आहे किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म टू कॅनॉनिकल फॉर्म करायचा आहे. मग आता हा मॉडेल मॅट्रिक्स पी वेगळा टॉपिक आहे, क्वाड्रॅटिक टू कॅनॉनिकल फॉर्म वेगळा आहे. मग आता याच्यात पैकी कुठला करायचा? तर मॉडेल मॅट्रिक्स पी करायचा. काहीच नाही करायचं. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर जसं सॉल्व्ह करतात आपण तसंच सॉल्व्ह करायचं, फक्त शेवटी एक 2 स्टेप लिहायचे असतात. ठीक आहे. यस. मग आता तुम्ही जर अशा ह्या क्वेश्चन पेपर पॅटर्नने जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला 70 मार्क मिळतील. ठीक आहे. आता सपोज एखाद्याला फक्त पास व्हायचंय म्हणजे 40-45 मार्काचा पेपर लिहायचा आहे उद्या.
मग कसं सॉल्व्ह करायचं, एकदम सिंपल आहे बघा. काय काय करायचं, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर कंपल्सरी करायचं, पुढे कॅली हॅमिल्टन कंपल्सरी करायचे, हे 2 टॉपिक करायचे. त्याच्यानंतर मॉडेल मॅट्रिक्स पी 2च ओळी जास्त लिहायच्या, म्हणजे तुम्ही आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर केला तर मॉडेल मॅट्रिक्स पी होऊन जाणार आहे, आणि कॅली हॅमिल्टन करायचा. क्लिअर इथपर्यंत? हे कंपल्सरी 15 मार्क घ्यायचे, हे कंपल्सरी 15 मार्क घ्यायचे. ठीक आहे. पुढे अजून काय करायचं बघा, अजून काय करायचं आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट सगळ्यात सोपा पार्ट आहे. मग तुम्ही लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचा एक टाईप केला, त्याला किती मार्क झाले, 5 मार्क. तिकडचे 15, हे 5 मार्क, किती झाले, 20 मार्क झाले. ठीक आहे. आता याच्यात अजून एक पार्ट तुम्ही करू शकता, ऑर्थोगोनल आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. एकदम सिंपल पार्ट आहे, 5 मार्क ते मिळवायचे, म्हणजे 5 आणि 10, 5 आणि 5 10 झाले, आणि इकडे 15 झाले. ठीक आहे. येस. आता पुढे चला, चौथ्या युनिटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, एरर इम्पॉर्टंट आहे. एकदम सिंपल पार्ट आहे, एरर फंक्शन. एरर फंक्शनचे मी ॲप्लिकेशनमध्ये 10 गणितं दिलेले आहेत, त्या 10 गणितांपैकीच एक गणित पेपरला दिसेल कंपल्सरी एरर फंक्शनचं. ठीक आहे. एरर फंक्शन करून टाका. पुढे जे इंटू जे डॅश आणि इम्प्लिसिट मधलं एक गणित करून टाका, जे इंटू जे डॅश आणि इम्प्लिसिट मधलं दोन्ही टाईप करून टाका, म्हणजे हे 3 टाईप जर केले तरी तुम्हाला 10 मार्क 100% पडतील, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यस. पुढे चला, आता क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, फक्त युलर्स थेरम करा, आणि कंपोजिट करा. सिंपल आहे कंपोजिट, म्हणजे हे 10 मार्क किंवा हे 10 मार्क, तरी तुमचा क्वेश्चन पेपर 40-45 मार्कचा पेपर अटेम्प्ट होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ह्या वेने तुम्ही अभ्यास करायचा आहे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सगळं मी ह्याच वेने क्वेश्चन पेपर पॅटर्नने सगळं शिकवलेलं आहे. तुम्ही ते बघायचं आहे, तेवढेच गणितं सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस करायची. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. चला, धन्यवाद.